मागं जाऊबाईसने शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही अख्खा गावाच्या भिताड रंगवल्या होत्या, ते माहिती आहे आम्हासनी. तसंच आमच्यासाठी बी काहीतर करा. तुम्ही तुमच्या वहिनींना जसा शब्द दिलात ना, तसा बायकोलाही एक शब्द दिला. राजकारण, विरोध वगैरे सगळं घराबाहेर. दिला. नंदिता गायकवाडांचा विजय असो आणि अंजली गायकवाड मुर्दाबाद असं लिहा आणि आमचं समर्थक म्हणून तुमचं नाव टाका. राणदा, इथं का बसलायस? वहिनी वाट बघायला तिथं. उठ, जा जेव जा. काय झालं? नंदितानं ऐकलं नाही ना? जाऊ दे की मुरुदे, तू जेवून घे जा. वहिनी वाट बघायलात मर्दा आणि तू इथं बसलायस. असं कसं मी जेवू? माऊ आणि गोदाका तुला जेवायसाठी हाक मारायलेत. तू जेवला काय? करकरीत. एक काम कर, वर जाणं जाऊन झोप. उद्या शाळा आहे ना वर जा. तर तुझ्या जेवणाचं काय? ते मी जेवतो ना लगेच येतो. हा जा जा पळ जा जा. राणदा, तू काहीच एवढं म्हणावं गेलायस. हा, अरे तिथं गोदाक्का आणि वहिनी दोघी बी वाट बघत बसल्या. तू जेवला नाहीस तर त्या बी उपाशी राहतील. जा उठ. सूरज, तू वर जा आणि वहिनी येतात का बघ. जा. ठीक आहे, मी बोलतो तिच्या संकट, पण ती काय ऐकणार आहे ती नाही माहितीये तुला. तू पहिलं जेवायला जाऊन बस. जा उठ. उठ की मर्दा उठ. मी जाऊन बोलतो तिच्या संकट. उठ, जा जेव जा. वहिनी नेहमी हेंगडच काहीतरी काम मागतात नसतं. काय करायचं? अहो, तुम्ही इथे बसलात? आम्ही सगळे आत तुमची वाट बघतोय. काय झालं, जेवायचं नाही का? नाही, भूक नाही मला. तुम्ही जेवून घ्या. असं कसं? आत्ता तर मगाशी भूक होती आणि आता नाही, असं कसं होईल? खरंच मला भूक नाही. तुम्ही यांना गोदक्का जेवून घ्या. काय झालंय? माझं काही चुकलंय का? नाही. खरंच भूक नाहीये ना तुम्हाला? बरं ठीक आहे, तुम्ही वर खोलीत जा, मी तुमच्यासाठी दूध घेऊन येते.
नाही नको. का नको? चल की. मग लाडू जेवल्यावर अशा उड्या मारू नये, नाहीतर पोटात दुखते. माझा नाही दुखत. चल. झोप तू. मला झोप येणं झालं. चल की क्यू. के कुस्ती. लाडू तुला एकदा सांगितलं ना बा झोप म्हणून. झोप की बघ. हो, हे घ्या दूध. लाडू चल झोप तू. चल 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 लवकर, उद्या सकाळी शाळेत जायचंय ना, दंगा करू नकोस. चल झोप. काय झालंय? नाही काय नाही. काही नाही. कसं? मी काय तुम्हाला आज ओळखत नाहीये. तुम्ही जाऊबाईंकडे जाऊन आलात तेव्हापासून मूड ऑफ आहे तुमचा. काय झालंय सांगा बरं. ते वहिनी त्यांचं काय? अहो लाडू चल तू झोप लवकर, मला अजिबात दंगा नको. काय झालं? काय झालंय? ते वहिनी तुमच्या विरोधात घोषणा लिहायला सांगायला. नंदिता गायकवाडांचा विजय असो आणि अंजली गायकवाड मुर्दाबाद असं लिहा आणि आमचं समर्थक म्हणून तुमचं नाव टाका. हो आता तुम्हीच सांगा, अंजलीबाई मुर्दाबाद असं कसं लिहू मी? अहो असं विरोधकांना मुर्दाबाद म्हटलं म्हणून कोणी निवडून येत नाही. वहिनींनी चांगल्या शब्दात पकडलंय मला. मी त्यांच्या बाजूने आहे, तर मला हे असं करावं लागेल असं म्हणाले. मग लिहा तसं. खूळ लागलंय काय तुम्हाला? असं कसं तुमच्या विरोधात लिहू? तुम्ही जर का लिहिलं नाही तर तुम्ही असेच गप्प गप्प राहा. त्याच्यापेक्षा लिहून टाका. नाही मला नाही जमणार. मग जाऊबाईंना तसं सांगून टाका. हो तसं केलं तर त्या जेवणार नाही. मग काय करायचं? हेच काय कळणं झाले हो. मी काय म्हणते, तुम्ही जशा मला शुभेच्छा लिहिल्या होत्या ना, तशा जाऊबाईंच्या विजयाच्या घोषणा लिहा. एवढंच जमेल असं सांगून टाका त्यांना. तसं केलं तरी चालेल म्हणलेत, पण ते बी तुमचा विरोध झालाच की. आता विरोधकाचा हात म्हटल्यावर करायला काय हरकत आहे? उगाच चेष्टा करू नका. मी तुमच्या विरोधात काय बी लिहिणार नाही. मग जाऊबाईंचा रुसवा जाणार नाही. मग ठीक आहे, जोर त्या जेवत नाहीत मी बी जेवणार नाही. अहो असं काही करायचं नाही. नाही मला यो एकच तोडगा दिसतोय. हे बघा, तुम्ही नका काही काळजी करू. आणि तुम्ही त्यांच्या बाजूचे आहात ना, मग त्यात काही चुकीचं नाही. भावनांपेक्षा कर्तव्य महत्वाचं आहे. मग नवरा म्हणून माझं काही कर्तव्य आहे का नाही? आता काय कळणं झालंय बघ. इकडे आड तिकडे हिर. तुम्ही नका आता काही विचार करू. तुम्ही शांतपणे जाऊन झोप. अहो, असं कसं? माझ्यामुळे तिकडे वहिनी उपाशी झोपू, मी कसं झोपू? त्याची काळजी तुम्ही नका करू. प्लीज तुम्ही आता झोपा. उद्याच्या उद्या हा प्रश्न सोडवलेला आहे. कसा? वहिनी तुमचं नाही ऐकणार. हे बघा, तुमचा शब्द नाही पडणार, कर्तव्य सुद्धा नाही चुकणार आणि जाऊबाईंचा रागही जाईल. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. पण आता काही बोलू नका. गप्पपणे जाऊन झोपा. चला उठा, उद्या बघू काय करायचं. उठा, चला झोपा.
हॅलो वहिनी, बोला की काय झालं? हा सुरेश भाऊजी, आपल्याला एक काम करायचं आहे आज रात्री. आत्ता? काय? तुम्ही एक काम करा, अवधूत भाऊजींना पेंट आणि ब्रश घेऊन यायला सांगा. पण कशाला? ते सगळं मी नंतर सांगते तुम्हाला, पण आताच्या आता तुम्ही त्यांना फोन करा आणि लगेच झालं की चौसुपी द्या, मी पण येते. ठीक आहे, चालते. हो वहिनी, अहो सांगा की काय झालं? मी सांगते म्हणाले ना, सांगते. हो मग सांगा की, आता सांगते. सांगायला काय होतंय? पोचल्यावर सांगते. हे बघा बसलाय. हे उद्या उठ. उठ की. एवढं काय अर्जंट काम काढले का? तेच विचारलोय वहिनीसनी गावापासून, सांगायलाच झाल्यात. आपल्याला गावात सगळीकडे विजयाच्या घोषणा लिहायच्या आणि आज रात्री सगळं पूर्ण झालं पाहिजे. अहो तुम्ही कशाला आलायचा? आम्ही केलंच नाही किती. नाही, मी तुमच्या सोबतच राहणार आहे, कारण अख्ख्या गावभर लिहायचं. बरं सांगा काय लिहायचंय? सांग. अंजली गायकवाड मुर्दाबाद, नंदिता गायकवाडांचा विजय असो, समर्थक रणविजय गायकवाड. काय 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 काय? हो वहिनी, होय काय खोल्यासारखं लावलंय? अहो वहिनी, एक तर तुम्ही प्रचारातनं डोसकं बाहेर काढलायचा आणि आता डायरेक्ट विरोधी प्रचार. आपल्याला हेच लिहायचंय गावभर. आपल्याला काय जमणार नाही बाबा. मला बी जमणार नाही. बरं ठीक आहे, मी एकटी करते, तुम्ही जा. द्या. हो वहिनी. नाही वहिनी, असं कसं? अहो खरं आपणच आपल्या पायावर झोंडा का मारून घ्यायचा? ह्यो सगळ्या या नंदिताचा कारभार आहे. आत्ता जातो आणि चांगलं धोपटतो तिला. हे असं राजकारण करतात होय? थांबा सुरेश भाऊजी. जाऊबाई जरी राजकारण करत असल्या तरी मी राजकारण करत नाहीये आणि तुम्हालाही सांगत नाही. अहो मग असं का करायलायचा? हे एका बायकोने तिच्या नवऱ्याचा शब्द खोटा ठरू नये आणि त्याला त्रास होऊ नये म्हणून केलेलं छोटंसं काम. अच्छा, म्हणजे राणादाला शब्दात अडकवले म्हणा की ना. हो, हे फारच पेचात पडले. जोवर जाऊबाईंचा रुसवा जात नाही तोवर जेवणार नाही असं म्हणतात. पण याचा परिणाम काय होणार आहे मग लक्षात येते का तुमच्या? हा, हे जर राणा दादानं लिहिले असं गावाल्यासनी कळालं तर ते त्याच्यावरती विश्वास ठेवतील. अहो त्याचा तोटा आपल्याला होणार आहे. नाही, लोक आपल्या खरेपणावर विश्वास ठेवून आपल्याला मत देतील, पण आपल्याला हे करायचं. हो वहिनी, मी नंदिताला सरळ करतो, तुम्ही चला बघू. तर मी करते एकटी, तुम्ही जा. हो वहिनी कस? ठीक आहे, चला करूया. हा. याव दे, चल. चला. काय कोड्यातच टाकता राव तुम्ही. चला. नाना, एवढ्या राज्याला ही तिघं काय करायला निघाल्यात? तेवढा टाकायचा चालत वाटते चुरटी. मला तेवढा नाही. हा, ती सुरजा, अंजली आणि अवधी आहेत. मला कुठं जे डोळ्यानं दिसतो या चष्मा बी घरात विसरून आलो या. चल काय करायला निघाल्यात बघूया. चल चल. वा, हे बघा. तिकडे इकडे लिहूया. हा? द्या भाऊजी, मी लिहिते. वहिनी, अहो, खरंच आहे का माझं? घरी जाऊया आणि विषयच मिटून टाकूया ह्यो. नाही भाऊजी, घरातलं वातावरण बिघडवण्यापेक्षा हा पर्याय चांगला आहे. थांबा वहिनी, तुम्ही म्हणताय तसं तर तसं, पण ह्यात तुमचं नाव येतं कामा नाही बघा. पाहिजे तर नंदिता वहिनीचा विजय असेल या, पण अंजली गायकवाड मुर्दाबाद असेल याचं नाही बघा. त्यांनी काय फरक पडणार आहे? अहो, फरक पडतोय वहिनी. अवध्या म्हणतोय ते बरोबर आहे एकदम. हे बघा, नंदिताचा विजय असं काय ते लिहा आणि संपून टाकाय सगळं. तुमच्या विरोधात तुम्ही जर काय लिहिलं का नाही तर मी ते पुसणार बघा. मी बी पुसून टाकणार. हा, मग तुम्ही मला किती शिव्या घालायचं ते घाला. अवधूत भाऊजी, मी माझ्या मतावर ठाम आहे. मला लिहू द्या. सरका बाजूला. अहो पण वहिनी, वहिनी खरंच ऐका की आमचं. अहो
काय लिहिलंय रे ते? अरे मला नीट दिसत नाही आणि मला वाचायला तर कुठे येते रे. अरे माझी बी तीच बोंब आहे. मला तर कुठं वाचता येते. मला फक्त पैसे मोजण्या पलीकडे काय बी करता येत नाही बघ. हे काय चाललंय? वा बाजूला. नंदिता गायकवाडांचा विजय असो. समर्थक रणविजय गायकवाड.